शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी सुरू झालेला लढा, 21 दिवसांचं उपोषण आणि अचानक पोलिसांची कारवाई। सोनम वांगचुकांना रुग्णालयात हलवल्यानंतर दिल्लीच्या जंतर मंतरवर तणावाचं वातावरण निर्माण झालं। आंदोलनकर्त्यांचे गंभीर आरोप, सरकारवरचा वाढता दबाव, नेमकं काय घडलं पाहूया हा रिपोर्ट। दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या उपोषणादरम्यान शनिवारी पहाटे पोलिसांनी सोनम वांगचुक यांना ताब्यात घेत सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं। त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोलिसांच्या कारवाईला विरोध करत घोषणाबाजी केली। त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। या घटनेनंतर CJPचे संस्थापक अभिजित दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची थेट मागणी केली आहे। तसेच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांशी गैरवर्तन केल्याचा आरोपही त्यांनी केला। तसेच अभिजित दिपके यांनी उपोषण सुरू केलंय। 20 तारखेला शांततापूर्ण मोर्चा सोनम वांगचुक सरांनी सांगितला होता तसाच होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। त्यांनी आरोप केलाय की पोलिसांनी सोनम वांगचुक यांच्याशी गैरवर्तन केलं, जबरदस्तीनं रुग्णालयात नेलं आणि आंदोलनकर्त्यांवरही मारहाण केली। मात्र या आरोपावर पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही आहे। सोनम वांगचुक ही नीट पेपर लीक प्रकरणी निष्पक्ष चौकशी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उपोषण करत आहेत। उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याचं सांगितलं जात असून त्यांचं वजनही सुमारे 9.5 किलोनं घटल्याचा दावा करण्यात आला। दरम्यान यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र आणि दिल्ली सरकारला वांगचुक यांच्या प्रकृतीवर नियमित वैद्यकीय लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले होते। गरज भासल्यास तातडीनं उपचार उपलब्ध करून देण्याचे आदेशही न्यायालयानं दिले होते। या सर्व घडामोडींमुळे आंदोलनाला आता नवीन वळण मिळालं असून पुढे केंद्र सरकारची भूमिका काय असेल आणि आंदोलनाची दिशा काय ठरेल याकडे देशभराचं लक्ष लागले। उपोषण, पोलिसांची कारवाई आणि शिक्षण व्यवस्थेवर उपस्थित झालेले गंभीर प्रश्न, या संपूर्ण प्रकरणात पुढे काय घडतं यावर देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांची नजर लागून आहे। मी विश्वजित, पाहत रहा लोकशा TV।